गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे बुकाबद्दल, कारण की मी आज बुक वाचत होते, हे द मिलेनियर माइंड. याच्यात खूप बढिया गोष्टी आज सांगण्यात येत आहे की आपला दिमाग कशा पद्धतीनं काम करते. जसं इथं सांगण्यात येत आहे की श्रीमंताचं कसं दिमाग काम करते आणि गरिबीचं कसं काम करते. जे गरीब लोक राहते त्यांना काही शिकवा नाही लागत, ते ॲटोमॅटिक त्यांच्या ब्रेन तशा पद्धतीनं बनल्यात देते. पण श्रीमंताचा ब्रेन बनवायचं असेल आपल्याला तर त्यासाठी एज्युकेट व्हावं लागते की त्यांनी कसे त्यांच्या दिमाग काम करते. आता कोणी म्हणत असेल की माझ्या गरिबाच्या मानसिकतावर बोलत आहे. कसं राहते, आपण कोणाच्या अवतीभोवती, आपण आपल्या पॅरेंटच्या बहुत अवतीभोवती आहो, म्हणजे त्यांचा जो ब्रेन आहे, मेंदू, त्यानुसारच आपले डेव्हलपमेंट होते मोस्ट ऑफ टाईम. कारण की बहुत जणं मी असे पाहिले की ज्यांचे वडील ज्याच्यात आहे इंजिनियर आहे, तर त्यांचे मुलं बी इंजिनियरच बनते, त्याच फील्डचे बनते. हिरोचे मुलं हिरोज बनते, कारण की डॉक्टरचे मुलं डॉक्टरच बनते, कारण की तसं वातावरण त्यांना मिळालेलं राहते आणि चांगलं पण आहे. पण गरीब मानसिकतावाले ते असे लोक राहते, त्यांच्या डेव्हलप नाही झालेलं राहत माइंड. तर त्याच्यासाठी काय करा, तुमच्या दिमागाला ट्रेन करा. आता कोणी म्हणन की अमीर लोक काऊन बनवू आम्ही, अशी मानसिकता राहते. गरिबाची अशी मानसिकता राहते. गरिबाला काही म्हणणं नाही ना श्रीमंताला म्हणणं आहे, मला ह्या मस्तिष्कला म्हणणं आहे. हे मस्तिष्क आपण कशा पद्धतीनं डेव्हलप करता. आपलं शरीर सेम आहे, आपले डोळे सेम आहे, सगळं आपली बॉडी सेम आहे, पण का फरक आहे त्यांच्यात, करता आपण त्यांच्यापर्यंत नाही पोचू शकत. त्या पैसा काऊन नाही कमवू शकत. पैसा कमवण्याचा एक मार्ग आहे आणि एक वे आहे. त्या वेनं गेलं तरच तुम्ही पैसा कमवते, नाहीतर तुम्ही त्या उंचाईपर्यंत जाता आणि दुसऱ्या क्षणी वापस येता. कोणी 1 लाख कमवता, पण त्यांचे पॅटर्न असं होऊन राहते की त्यांनी शून्यामध्ये येऊन जाते ॲटोमॅटिक. त्यांना किती वर्तन या, त्यांनी शून्यामध्ये येते. असे खूप उदाहरण दिले आहे की करोडपती लोक, म्हणजे लॉटरीमध्ये करोडपती झालेले लोक आणखी कर्जात गेले त्याच डेटनं, कारण की त्यांचा ब्ल्यूप्रिंट तसा बनलेला नाही. आपल्या मस्तिष्कमध्ये जो ब्ल्यूप्रिंट बनते, जे आपल्या दिमागात ब्ल्यूप्रिंट बनते की अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे राहिलं तर होते, पण त्याच्या ब्ल्यूप्रिंट तशा पद्धतीनं बनून नाही राहत. तर आता ते ब्ल्यूप्रिंट कशा पद्धतीनं बनणार. गरीब मानसिकता म्हणजे पॅटर्न ते तुम्हाला ॲटोमॅटिक मिळून जातात गरीब मानसिकताच्या लोकांसोबत राहून. तुम्ही जॉब करताय तर त्यांची सराउंडिंग कशी आहे आणि असं. पण तुम्ही सेल्फ हेल्प बुक वाचताय, अशा पद्धतीचे बुकं वाचताय, या तुम्ही समजा की हे बुक वाचून राहिले तुम्ही, थिंक अँड ग्रो रिच, आणखी ॲटॉमिक हॅबिट बुक, तर हे वाली बुक द 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, हे काही अशा बुकं आहे जे तुम्हाला त्या उंचाईपर्यंत नेतात. आणि ते उंचाई तुम्हाला प्राप्त करासाठी काही ट्रिक्स राहते. कशा पद्धतीनं आता हॅबिट्स बुकमध्ये कसे तुम्ही हॅबिट्स आहे तुमचे ते तुम्ही कसे सोडू शकता, नवीन हॅबिट्स कसे लावू शकता, हे टेक्निक दिलं गेले आहे. आणि आपण काय करतो, आपल्या मतीनं आपण म्हणजे आदती लावतो, सोडायचा प्रयत्न करतो की मी आता आजपासून सोडून देणार. पण आदती तशी नाही लागल्याचं. आदती लावासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला 2 मिनटाच्या वर तर काही करायचं नाही. जसं तुम्ही जिम जातो म्हटलं 1 तासाची दिलं आहे, पण तुम्ही 2 मिनटं जाऊन हात लावून वापस या, हे डेली करा. याच्यानं काय होणार, तुमच्या पॅटर्न बनायला जायचा. ठीक, तुम्ही ग्राउंड जायचं असेल तर तुम्ही सिर्फ जुते लावा, कपडे लावा, बस झाले, तुम्ही ग्राउंड गेले. आता कुणाला हे मजाक वाटत असेल, या तुम्हाला बुक रीड करायची असेल तर 2 लाईनी वाचा आणि थांबून जा, बंद करून टाका बुक. कंपल्सरी नाही टोटल वाचणं, सिर्फ 2 मिनिट. हे काय आहे, हॅबिट लागणं आहे. आणि नेक्स्ट डे केलं तर हॅबिट तुम्ही रचना करताय. अशा पद्धतीनं हॅबिट्स आपल्या ह्याच्यात येते. तर मी होतो द सिक्रेट ऑफ मिलेनियर माइंड. तर जे गरीब मानसिकता आणि श्रीमंत मानसिकता आहे, हे जे लोक आहे, हे का बरं असे होते. गरीब मानसिकतावाल्याला काही करा नाही लागत, ते ॲटोमॅटिक त्यांच्या तशा वातावरणामध्ये राहून ब्रेन डेव्हलप होऊन जाते, तसा मेंदू आपला डेव्हलप होऊन जाते. पण जो अमीर आहे त्यांच्या ब्रेन डेव्हलप करायसाठी आपल्याला तसे पॅटर्न आपल्याला आणावं लागते आपल्या चरित्रात, जे स्किलमध्ये. इथं काही 2-3 लाईनी मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. भय वाटत असेल तरी मी कृती करतो, शंका असतील तरी मी कृती करतो, चिंता असतील तरी मी कृती करतो, गैरसोयी असतील तरी मी कृती करतो, कष्ट असतील तरी मी कृती करतो, इच्छा नसतील तरी मी कृती करतो. ह्या पद्धतीचे काही लाईन्स आहे. श्रीमंत असे आपल्या दिमागात लावते, टाकून ठेवते.
आणि हे चांगलं पण आहे. आपल्याला वाटत असं, आता मी सबकॉन्शियस माइंड वाचलं होतं, तिथं म्हटलं आहे की आपण श्वासोश्वास जशी चालत आहे, आपला हृदय धडकत आहे, ते म्हणतात का मी आळस करू का थोड्या वेळसाठी, नाही म्हणत. आपण झोपून पण राहिलं तरी तो नाही म्हणत का मी आळस करू का. मग तुम्ही का म्हणता की मी आळस करू. ॲटोमॅटिक होऊ द्या गोष्टी. कशा आहे, ॲटोमॅटिक जितके होणार तितकं चांगलं. तुम्ही जितकं फोर्स लावणार तितकं त्याच्यासाठी अडथळे आहे. आणि जे आदत तुमची झालेली आहे, जसं बॅड हॅबिट, त्याला तोडायचं असेल तर त्याच्यासमोर खूप सारे अडथळे आणा. म्हणजे तुम्ही असे म्हणू शकता की मी 100 पाऊल चालल्याशिवाय ते काम करणार नाही, या मी 50 उठबशा मारल्याशिवाय मी ते काम करणार नाही, या 50 पुशअप मारल्याशिवाय मी ते काम करणार नाही. अशा पद्धतीनं अगर आपण पॅटर्नला म्हणजे समजलं की हे आपले पॅटर्न तोडायची आणि लावायचे असेल तर तुम्हाला एक चांगला टाईम टेबल बनवून ठेवावं लागणार आहे डिटेलमध्ये. जसं तुम्ही समजा की अशी एक रिसर्च झालं होतं की आपला कसा पॅटर्न बनते, या कसे आदते लावायचे प्रॉपरली. तर तिथं सांगण्यात येत आहे की 3 पद्धतीनं ग्रुप बनवत आले. आणि पहिल्या ग्रुपला सांगलं की तू सकाळी उठून ग्राउंडवर जा, या का करशील. दुसऱ्या ग्रुपला सांगलं की तू सकाळी उठून ग्राउंडवर जा आणि सल्ला ऐक की का खाल्ल्यानं का होते, कशा केल्यानं का होते. तिसऱ्या ग्रुपला सांगला की तुम्ही व्यवहार का करणार आहे, धावणार आहे, त्याच्यानंतर समय किती वेळ धावणार आहे, ड्युरेशन, आणि स्थान कुठं धावणार आहे, हे 3 गोष्टी लिहिण्यात आले. कोणत्या, तिसऱ्या ग्रुपला. तर पहिले जे 2 ग्रुप होते, जो नुसता विचार करायचा मी करणार, आणि सेकंड ग्रुप होता की मी करणार, तर त्यांचं नाही झालं. ठीक आहे. पण तिसऱ्या ग्रुपची जे प्रोग्रेस होती 90% प्रोग्रेस झाली. म्हणजे सांगण्यात तात्पर्य की तुम्हाला प्रोग्रेस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार, व्यवहार, समय, स्थान, हे तुम्ही 3 गोष्टी लिहिले तर तुम्ही ते जे गोष्ट करून राहिले त्याच्यात तुम्ही प्रॉपरली उंचाईपर्यंत जाऊ शकता. तर ते उंचाई तुम्हाला प्राप्त करायची असेल, ठीक, तर तुम्हाला ते गाठा लागणार. तेच पद्धतीनं तुम्हाला चालावं लागणार. जसं मी एक पॅटर्न बनवून ठेवला आहे, हे तुम्हाला दाखवतो. हे माझा पॅटर्न आहे. मी तर काय लिहिलं, व्यवहार, समयवधी, स्थान, कार्य. म्हणजे वॉकिंग करणार 4 वाजता 30 मिनटं ग्राउंडमध्ये वॉकिंग, हीटिंग वॉटर 15 मिनिट होम. म्हणजे पुरा मी का केलं, आपल्या दिवसाचा टाईम टेबल बनवून ठेवला आहे. तर अशा पद्धतीनं अगर आपण टाईम टेबल बनवत आहोत आणि त्याला मार्क करत आहोत तर तुमच्या सोपी जाणार. कंपल्सरी नाही तुम्हाला 30 मिनटं करायचं, सिर्फ 2 मिनटं केलं ओके, तुम्ही झाला तर ठीक. पण डेली केल्यानंतर काय होणार. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कधी लेखक म्हणते की आपलं कधी काम नाही झालं, तर अशा व्यक्तीला जो निरंतर हातोडे मारून राहिले दगड्यावर, 50 वेळा मारल्यानंतर क्रॅक येऊन राहिला त्या दगड्याला. तर त्या दगड्याला क्रॅक येत आहे, तर तुम्ही कोणतं बी कार्य करून राहिलं तिथं क्रॅक येणार आणि तुम्ही सफल होणार. तुम्ही वारंवार एक हिटच करताय त्या दगड्याला, तर काय होणार, तुम्हाला ते रस्ते मिळणार. हा लॉ आहे, हा नियम आहे. ठीक. तर अशा पद्धतीनं आपण बोलणार होतो. तर आपण येणार आहोत श्रीमंताकडे. तर श्रीमंताची मानसिकता कशी बनवायची. श्रीमंताची मानसिकता बनवायसाठी खूप सोपी रूल आहे, खूप सोपी आहे. आपण काय करून राहिलो ह्या पॅटर्न पहा. आपण कोणाच्या सराउंडिंग आहोत ते. तुम्ही अगर निगेटिव्ह सराउंडिंग असेल आणि समजा की तुम्हाला अमीर बनायचं आहे, तर इथं काही पॅटर्न दिलेले आहे. जसं तुम्ही काय करू शकता, तुमच्या दिमागात काही फायली आहे की तुम्ही बनवून ठेवली आहे. ते फोल्डर तुम्ही उघडा. म्हणजे तुम्हाला ग्राउंड जायचं असेल या तुम्हाला पैशाचं, तर तुम्ही एक अकाउंट न बनवता 2 अकाउंट बनवले. जसं तुमची कोणाची मानसिकता राहते मी ₹1,00,000 माझी बचत राहणार, कोणाची ग्राफ राहते 0, वॉरन बफेटचे राहते करोड. ठीक. तर अगर तुम्ही तशी मानसिकता बनवत आहे की आपल्याला काय करायचं आहे, एक अकाउंटमध्ये पैसे ठेवायचे, दुसऱ्या अकाउंटमध्ये आपल्याला सेविंग करायची आहे. त्या पैशाला हातही नाही लावायचा, काही पण अडचणी आले तरी, तर तो तुमच्या पैशात जमा होत राहणार. जसं 10% मी अमाऊंट त्या अकाउंटमध्ये टाकणार, एक अकाउंट असा बनवणार मी, त्या अकाउंटमध्ये मी 10% टाकणार आणि बाकीचे जितकी आहे जे मी आपल्या यूजमध्ये आणणार. तर काय होणार, ते ग्राफ वाढत राहणार 10%च्या. जसं तुम्ही 80,000 कमवत आहे तर 8,000 तुम्ही तिथं टाकत आहे, तर काय होणार, ते 8,000 तुमचं वाढत आहे. तर असं तुमचं वाढत राहणार. आणि हा ग्राफ तुम्ही तुमच्या कार्यामध्ये, जसं आपण कोणती वस्तू घेतो म्हणून त्या अकाउंटमध्ये टाकून द्यायचं, विसरून जायचं. याच्यानं काय होणार की तुम्ही
तुमचे लक्ष पूर्ण करू शकता. म्हणजे तुम्ही ज्या मेहनतीनं काम करताय पैशासाठी, मग पैशाला कामाला लावायचं. जो पैसा आहे तुम्ही राखून ठेवलेला आहे, ते पैसा 10% वाढत राहणार, 1,00,000 होणार, 2,00,000 होणार. तर तो पैसा तुमच्या जितकं मेहनत लागले त्या मेहनतीनं त्याला काम करायला लावायचं. तिथून उत्पन्न आले पाहिजे. तिथून तर कसे येणार हे मानसिकता तुम्हाला लावायची. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची मानसिकता लावणार तर तुम्ही एक सही पॅटर्नला ऑब्झर्व करून तुम्ही त्या रस्त्याने जाणार. तर हा एक वे आहे. आणि तुम्ही अगर असं सोडून दिलं तुम्हाला, तर तुम्ही ते पॅटर्न विसरू बी शकता. म्हणून तुम्ही बुक रीड करत राहिले तर तुम्हाला आणखी तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ होत राहणार. तर अशा पद्धतीनं ह्या बुकात सांगण्यात येत आहे, जे आपल्या मस्तिष्कचा ब्ल्यूप्रिंट आहे, जे आपण मस्तिष्कमध्ये ब्ल्यूप्रिंट बनवून ठेवले की आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना काय केलं आणि त्यांचे पॅटर्न आपण आपल्या दिमागात ठेवतो, ते पद्धतीनं पॅटर्न आपल्याला काढायचं आहे. ठीक. तर जसं ते काढलं आणि न्यू पॅटर्न आपण आणलो, जे अमीर लोकांचे पॅटर्न आहे. कसं आहे, बुक रीड करून काही नाही होणार आहे. तुम्ही त्याला चरित्रात उतरवले का, तुम्ही त्याला फॉलो केले का, या पद्धतीनं तुम्ही फॉलो केले, चरित्रात उतरवले, तर काय होणार, तुम्ही आता सक्सेस होणार. 100% सक्सेस होणार. तुम्हाला वे भेटणार, तुम्हाला रस्ता भेटणार, तुम्हाला हर गोष्टी भेटणार. ठीक. सिर्फ तुम्हाला तो पॅटर्न यूज करायचा आहे. पॅटर्नचा खेळ आहे तो. गरिबाचे पॅटर्न आहे, ब्ल्यूप्रिंट आहे या. कारण की ब्ल्यूप्रिंट आपण बनवत आहोत, पण त्याच्याही पहिले आपल्या मस्तिष्कात बनवलं जाते ब्ल्यूप्रिंट. तर ब्ल्यूप्रिंट बहुत बढिया बनवायचे आहे. अरे थिंक अँड ग्रो रिचमध्ये तर त्यांनी डोळे बंद करून, जे कार्नेगी आहे, जे विल्सन आहे आणि जितके पण ऑथर म्हणजे महान लोक आहेत, त्यांची तो राय घेते डोळे बंद करून, का मी त्या जागी असतो तर मी काय केलं असतो. तुम्ही कोणी गुरु असेल तुमच्या, तर तुम्ही असं करू शकता की तुम्ही त्यांची राय घेऊ शकता दिमागानं. कारण की मेंदू आपला बहुत पॉवरफुल आहे. 80 करोड मायक्रो सेल्स आहे आपल्या ब्रेनमध्ये. रिसेप्टर आहे, रिसिव्हर आहे, सगळ्या पद्धतीचे गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये आहे. सिर्फ आपल्याला त्याला का करायचं आहे, आणायचं आहे. विचारच वस्तू आहे. चला, थँक्यू.